तूळ रास या महिन्यात रवी धनुराशीतून मकर राशीत भ्रमण करीत असल्यामुळे तूळ राशीच्या जातकांच्या चतुर्थ भावावर त्याचा विशेष प्रभाव पडणार आहे. शुक्र व बुध युतीमुळे संवाद कौशल्य वाढणार आहे. मात्र शनीचा दृष्टिभाव मानसिक दबाव वाढवू शकतो. मंगळाच्या प्रभावामुळे निर्णय घेताना कुठल्याही प्रकारची घाई करू नका. प्रत्येक पाऊल विचारपूर्वक टाका. गुरुचा अनुकूल प्रभाव दीर्घकालीन योजनांना स्थिरता देईल. नोकरी करणाऱ्या तूळ राशीच्या जातकांना या आठवड्यात तुमच्या जबाबदाऱ्या वाढणार असून वरिष्ठांकडून कामाचा ताण जाणवेल. मात्र तुमचे संतुलित वर्तन आणि कूटनीती या आठवड्यात उपयोगी पडेल. नवीन प्रोजेक्ट किंवा अतिरिक्त जबाबदारी मिळू शकते. सरकारी किंवा कायदेशीर क्षेत्रात कार्यरत लोकांसाठी हा आठवडा संयमाची परीक्षा घेणारा ठरेल. व्यावसायिकदृष्ट्या हा आठवडा तूळ राशीच्या जातकांना मध्यम स्वरूपाचा असून भागीदारी व्यवसायात मतभेद होऊ शकतात. त्यामुळे स्पष्ट संवाद ठेवा. नवीन गुंतवणूक करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला जरूर घ्या. कला, फॅशन, डिझाईन, कन्सल्टिंग व सौंदर्य साधना ह्याच्याशी संबंधित व्यवसायात या आठवड्यात प्रगतीचे संकेत आहेत. जुनी थकबाकी वसूल होण्याची शक्यता आहे. विद्यार्थ्यांसाठी हा आठवडा एकाग्रतेची कसोटी पाहणारा असून अभ्यासात मन लागत नसल्यास वेळापत्रक आखा व त्यानुसार नियोजन करा. कला, वाणिज्य, कायदा व व्यवस्थापन क्षेत्रातील विद्यार्थ्यांना या आठवड्यात विशेषच मिळेल. स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्यांना सरावावर भर देणं आवश्यक आहे. वैवाहिक जीवनामध्ये तूळ राशीच्या जातकांनी संवादाचा अभाव जाणवणार नाही याची योग्य ती काळजी घ्या. जोडीदाराच्या भावना समजून घ्या. प्रेमसंबंधात गैरसमज होणार नाहीत याची काळजी घ्या. त्यामुळे स्पष्ट बोलणं आवश्यक आहे. अविवाहित लोकांसाठी नवीन ओळखीचा मार्ग संभवतो. मात्र घाईत कुठलाही निर्णय घेऊ नका. आर्थिकदृष्ट्या आठवडा थोडा खर्चिक ठरणार असून घर, वाहन किंवा कुटुंबाशी संबंधित खर्च होणार आहेत. अनावश्यक खर्च टाळा. आवश्यक ते खर्च जरूर करा, मात्र त्याबाबत योग्य नियोजन करा. उत्पन्न स्थिर राहील, मात्र बचतीकडे दुर्लक्ष होऊ शकते. गुंतवणूक करताना जोखीम टाळा. कर्ज व्यवहार शक्यतो पुढे ढकला. आरोग्याच्या दृष्टीने तूळ राशीच्या जातकांना या आठवड्यात पाठदुखी, कंबरदुखी, त्वचारोग व हार्मोनल इनबॅलन्स जाणवू शकते. मानसिक ताण वाढणार नाही याकरता ध्यान, योग व प्राणायाम याचा उपयोग करा आणि शांत संगीत ऐका. पुरेशी झोप घ्या आणि पाण्याचे मुबलक प्रमाणात सेवन करा. त्यामुळे तुमचे आरोग्य चांगले ठेवण्यात तुम्ही यशस्वी व्हाल. तूळ राशीसाठी या आठवड्याचा शुभ अंक आहे 6. शुभ रंग आहे पांढरा व हलका निळा. शुभवार आहे शुक्रवार. शुभ दिनांक आहे 6 जानेवारी. व तूळ राशीसाठी या आठवड्याचा विशेष उपाय श्री लक्ष्मी स्तोत्राचा रोज 1 पाठ करा आणि येत्या शुक्रवारी लक्ष्मीला 11 पांढरी फुले अर्पण करा. तसेच गरजू व्यक्तीस पांढरे वस्त्र किंवा गोड पदार्थ दान करा. त्यामुळे आर्थिक व मानसिक स्थैर्य प्राप्त होईल.